नमस्कार, मी बंडुशा गायकवाड। शेवटी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक आनंदाची बातमी आलीच। आनंदाची बातमी अशी की असे काही लाभार्थी होते की ज्यांचे पती किंवा वडील हयात नसल्यामुळे त्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येत नव्हती आणि ज्यांचा घटस्फोट झाला आहे अशा सुद्धा लाभार्थ्यांना त्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येत नव्हती। परंतु आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटमध्ये एक वेगळा टॅब येणार आहे आणि तिकडे अशा लाभार्थ्यांना ज्यांचे पती नाहीत किंवा वडील नाहीत तर त्यांना त्यांचा मृत्यू दाखला अपलोड करावा लागणार आहे आणि असे लाभार्थी की ज्यांचा घटस्फोट झालेला आहे त्यांना घटस्फोटाचे कागदपत्र तिकडे अपलोड करावे लागणार आहे आणि अशा प्रकारे या लाभार्थ्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण होणार आहे। आता या दरम्यान कोणी तर ज्यांना पती किंवा वडील नाहीत त्यांनी घरातील कोणाचाही आधार नंबर टाकून केवायसी प्रक्रिया केली। आता त्यांचं पुढे काय होईल ते सांगता येत नाही, परंतु ज्यांनी केवायसी नाही केली त्यांची केवायसी व्यवस्थित होईल। तर ही जी माहिती आहे स्वतः मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे। तर चला आपण बघूया ते काय म्हणाले ते। साधारणपणे रोज 4 ते 5 लाख महिलांचे ई-केवायसीची प्रक्रिया ही साईटवर पूर्ण होत आहे। साधारणपणे 1 कोटीपेक्षा जास्ती महिला आज बऱ्यापैकी त्यांचं ई-केवायसीची प्रक्रिया झालेली आहे। ज्यांच्या पतीचं निधन झालेलं आहे किंवा वडिलांचं निधन झालेलं आहे किंवा डिवोर्स असतील म्हणजे एकल महिला असतील त्यांच्यासाठी आम्ही वेबसाईटवर एक ऑप्शनच्या संदर्भातलं एक वर्किंग करत आहोत की त्यांच्या पतीचं किंवा वडिलांचं जर निधन झालं असेल तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स झाला असेल तर ते डिवोर्सचे पेपर्स अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून हे आम्ही तिथं ऑप्शन्स तयार करत आहोत। त्यासाठी वेबसाईटमध्ये ज्या काही त्या पेजवर ज्या काही बदल करण्याची गरज आहे त्याची प्रक्रिया ही आम्ही सुरू करत आहोत। त्यामुळे साधारणपणे ज्या सर्व पात्र महिला आहेत त्या लाभापासून वंचित राहता कामा नये या दृष्टिकोनातून आम्ही काम करतो। 18 नोव्हेंबर पर्यंत साधारणपणे ई-केवायसीची प्रक्रिया आहे। त्याच्यामध्ये पण जो मधल्या कालावधीमध्ये पाऊस झाला किंवा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र काही कोकणाच्या परिसरामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये जी अतिवृष्टी झाली या संबंध परिस्थितीमध्ये कायकांचे कागदपत्र त्यांना गमवावे लागले म्हणजे त्या पुराच्या परिस्थितीमध्ये। तर त्या संदर्भातला निर्णय हा आम्ही त्यांना एक्सटेन्शन देणं मुदतवाढ देणं हे आम्ही निश्चितपणाने त्या ठिकाणी करू आणि कुठलाही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता आम्ही नक्कीच